आणि हे पहा आपण 2 पदरी दोरा घेतलेला आहे आणि त्याला आपण चिकटपट्टीने चिटकून घेतलेला आहे बस। तर आपण एका पदरामध्ये अगोदर काळे आणि सोनेरी मणी घालून घेऊया पूर्ण जेवढे आपल्याला शॉर्ट मंगळसूत्रासाठी हवे तेवढे। तर हे पहा आपण अगोदर एकाच पदरामध्ये मणी घालून घेतलेले आहे सोनेरी आणि काळे। ते झाल्यानंतर सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या पण पदरामध्ये आपण काळे आणि सोनेरी मणी घालून घेऊया। तर हे पहा दोन्ही पण पदरामध्ये आपण काळे आणि सोनेरी मणी घालून घेतलेले आहेत। तर अगोदर मणी घालून झाल्यानंतर त्यांच्या दोघांचं माप चेक करायचं म्हणजे बरोबर घातलं नाही। तर आपण त्याच्यामध्ये दोन्ही पदरामध्ये सेम मणी घालून घेतलेले आहेत। तर आता आपण ह्या दोन्ही पदर एकत्र घेऊया आणि आपण सुई दोरा बांधून घेऊया आणि ते झाल्यानंतर आपण एक सोन्याचा मणी आहे ना तर तो मणी याच्यामध्ये घालून घ्यायचा आपल्याला। तर अशा पद्धतीने आपण त्याच्यामध्ये एक मणी घालून घेतलेला आहे। नंतर आपण हे सुई काढून घेऊया त्याच्यामधली। सुई काढून झाल्यानंतर हे पहा आपण या असा एक सोन्याचा मणी घालून घेतलेला आहे छोट्या साईजचा। तर आता आपण ह्या पदरामध्ये मणी घातल्यानंतर त्याच्या शेजारी आपण अजून काळे आणि सोनेरी मणी घालून घेतलेले आहेत। काळे आणि सोनेरी मणी घालून झाल्यानंतर आपण परत एक ना सोन्याचं मणी त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत। तर आपण एक त्याच्यामध्ये काळा मणी सोन्याचा मणी घालून घेतलेला आहे त्या मणी शेजारी आणि मणी घालून झाल्यानंतर त्याच्या शेजारी आपण अजून एक छोट्या साईजचं मणी घालून घेणार आहोत। आणि हा छोट्या साईजचा मणी घालून झाल्यानंतर आपण इथं थोडीशी वेगळी पद्धतीने होणार आहोत। तर आपण दाखवतो जवळ। तर आपण हे छोटा मणी सोडून द्यायचा आणि त्याच्या शेजारी जो मोठा मणी आहे ना तर त्या मण्यामधून आपण ही सुई काढून घ्यायची बघा अशा पद्धतीने म्हणजे हे असं इथं फिट होतं। तर हे बघा अशा पद्धतीने आपण गुंतून घेतलेलं आहे। तर आता सेम दुसऱ्या पदरामध्ये पण आपण ह्याच पद्धतीने करणार आहोत। तर ह्या पदरामध्ये पण आपल्याला काळे आणि सोनेरी मणी घालून घ्यायचे आहेत। तर हे पहा आपण ह्या पदरामध्ये पण काळे आणि सोनेरी मणी घालून घेतलेले आहे। तर पहिल्या पदरामध्ये आपण जास्त घातलेले आहेत, दुसऱ्या पदरामध्ये कमी घातलेले आहेत मणी म्हणजे लहान मोठी साईज केलेली आहे। सोनेरी मणी घालून झाल्यानंतर आपण परत सुईमध्ये दोरा बांधून घेऊया सुईला। ते झाल्यानंतर हे बघा परत आपण एक काळ्या कलरचा मोठ्या साईजचा डिस्को मणी घेतलेला आहे। ते घेतल्यानंतर त्याच्या शेजारी परत एक छोट्या साईजचा सोनेरी मणी घेतलेला आहे। तर ते झाल्यानंतर आता आपण तो छोट्या साईजचा जो सोनेरी मणी आहे तर तो सोडून देणार आहोत आणि त्याच्या शेजारी काळा मणी जो आहे ना तर त्याच्यामधून हा अशी सुई काढून घ्यायची। तर हे पहा अशा पद्धतीने आपण त्याच्यामधून सुई काढून घेतली। सुई काढून घेतल्यानंतर आपली सुईला जो दोरा आहे बांधून ते काढून घ्यायचं आणि नंतर हे असे पदर जे असतात ना तर ते त्याच्या शेजारी ओढून घ्यायचे। हे बघा अशा पद्धतीने। तर हे पहा तर हे असं झालेलं आहे। तर हे झाल्यानंतर आपण हे जो राहिलेला एक्स्ट्रा दोरा आहे ना तर तो कट करून घेऊया। हे बघा आणि तुम्ही त्याला काळीच पिठीच्या साहाय्याने किंवा कशाने त्याला थोडंसं पॅक करायचं। तर मी अगोदर त्याला गाठणी मारून घेते सर्वात प्रथम म्हणजे ते आपण
मणी घातलेला आहे तो मणी न निसटण्यासाठी. होल्ड करा आणि एवढं खाल दाखवतात बनवून. तर आपण आता दुसरा पदर बनवून घेऊया. तर आपण दुसरा पदर पण दोरा कट करून घेतलेला आहे. दुसऱ्या पदरासाठी लागण आपल्याला हवा तेवढा. तर तो कट करून घेतल्यानंतर आपण याच्यामध्ये फक्त सोन्याचेच मणी घालून घेणार आहोत. आणि तो जागा आहे ना. तर आता आपण ह्या पदरामध्ये फक्त सोन्याचे आणि सोनेरी मणी घालून घेणार आहोत. तर हे पहा अशा पद्धतीनं ह्याच्यामध्ये फक्त एक काळा मणी आणि एक सोनेरी मणी एक सोनेरी मणी आणि सोन्याचं मणी घालून घेणार आहोत. तर हे पहा अशा पद्धतीनं आपण इकडल्या पदरामध्ये जेवढे आपण मणी घातलेले आहे सोनेरी आणि काळे, तर सेम त्याच पद्धतीनं ह्या पदरामध्ये तेवढ्याच मापामध्ये आपल्याला काळे आणि सोनेरी मणी घालून घ्यायचे आहेत. तर आपण ह्या पदरामध्ये पण काळे आणि सोन्याचे आणि सोनेरी मणी घालून घेतलेले आहेत. तर ते झाल्यानंतर इकडे जो आपण इथं सोन्याचा मणी घेतलेला होता ना, तर त्या मण्यामधून आपण हे बघा अशी सुई काढून घेणार आहोत याच्यामधून. तर तुम्हाला पण अशी सेम सुई काढून घ्यायची आहे. म्हणजे मी जसं मंगळसूत्र बनवलं तसं तुम्ही पण माझ्या व्हिडिओमध्ये पाहून तुम्ही बनवू शकता. तर हे बघा मी ह्याच्यामधून सुई काढून घेतलेली आहे. तर सुई काढून घेतल्यानंतर आपण सुई काढून घेऊया दोऱ्यामध्ये बांधलेली. नंतर झाल्यानंतर हे बघा आपलं मंगळसूत्र बनवून तयार झालेलं आहे. तर आपण याच्या शेजारी छोट्याशा गाठणी मारून घ्यायच्या. आणि गाठणी मारून झाल्यानंतर तुम्ही काड्याची पेटी वगैरे जे असं तुमच्याकडं तिने छोटासा डाग देऊन घ्यायचा. म्हणजे डाग दिल्यानंतर ना आपण जो मंगळसूत्र गाठलं जातं ना, तर तो नायलॉनचा दोरा असतो. तो नायलॉनचा दोरा असल्यामुळे तो दोऱ्याच्या गाठी निघत असतात. त्यामुळे तुम्ही असं करून घ्यायचं माझ्यासारखं सेम त्या पद्धतीने बनवलं तसंच. तर होल्ड करा. तर हे आपलं मंगळसूत्र गाठून तर झालेलं आहे. तर आता मी ही चिगटपट्टी जी लावली आहे तर ती काढून घेते आणि तुम्हाला दाखवते आपलं मंगळसूत्र कसं गाठवलं आहे मी. तर खूप छान ही नवीन डिझाईन आहे. खूप ट्रेडिशनल म्हणजे युनिक. आजकालच्या ज्या नवीन मुली वगैरे लग्न झालेल्या असतात तर त्यांना असे आपल्यासारखे साधारण मंगळसूत्र घालायला आवडत नाही. तर त्यांच्यासाठी ही डिझाईन खूप सुंदर आहे. आणि पार्टीवेअर वगैरे समज बाहेर कुठे जायचं असेल तर खूप छान डिझाईन आहे. तर तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक पण करा आणि सबस्क्राईबर पण करा. म्हणजे तुमच्यासाठी मी असे छान छान व्हिडिओ घेऊन येत जाईल. तर तुम्हाला आपलं मंगळसूत्र कसं वाटलं नक्की सांगा कमेंट करून.